सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणामध्ये एक संशयित पोलिसांच्या ताब्यामधील व्यक्ती हल्लेखोर आहे की नाही तपास सुरू। घटनेच्या वेळी उपस्थित असणाऱ्यांसमोर होणार ओळख परेड। अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये ऑपरेशन नंतर सुधारणा। आयसीयू मधून स्पेशल रूम मध्ये हलवलं। खोल जखमांमुळे विश्रांतीचा सल्ला। सैफवरील हल्लेखोरानं शाहरुखच्या घराची सुद्धा केली होती रेकी। शाहरुखच्या घरात घुसण्याचा एकाचा प्रयत्न, मात्र भिंतीवर जाळी असल्यानं प्रयत्न फसला। वाल्मिक कराडची परदेशामध्ये संपत्ती असल्याचा सीआयडीला संशय। वाल्मिककडे सापडलं परदेशी सिम कार्ड, अधिकचा तपास सुरू। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी धोरण कशासाठी बदललं? नागपूर खंडपीठानं सरकारकडून मागितलं स्पष्टीकरण। मुंडेंनी घेतला होता डीबीटी योजना बंद करण्याचा निर्णय। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ 3 गाड्यांचा भीषण अपघात। अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाच नंबर 1 पक्ष असेल। विजयी घौडदौड कायम राहणार। कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पुढारी न्यूजच्या मुलाखतीत व्यक्त केला विश्वास। पंतप्रधानांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजप मंत्र्यांची शाळा। संघ मुख्यालयात 2 दिवसांची बैठक। सांगली आणि कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध। जमीन अधिग्रहणासाठी आल्यास अधिकाऱ्यांना विहिरीत ढकलणार, शेतकऱ्यांचा इशारा। तर भंडाऱ्यामध्ये समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोध।